जय श्रीराम. सर्वांना नमस्कार. आणि सर्वप्रथम आपणा सर्वांना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. मंडळी, रामरक्षा म्हणत असताना तुम्हा आम्हा सर्वांच्याच आवडीचा एक श्लोक रामरक्षित आहे. आणि तो श्लोक म्हणजे रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दास्योऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. या श्लोकाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बरं का. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपण संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करतो ना, तेव्हा सर्वप्रथम आपण 8 विभक्तींचा अभ्यास करतो, प्रथमा ते संबोधन. आणि या श्लोकामध्ये राम या शब्दाच्या या 8ही विभक्तींची रूपं आपल्याला बघायला मिळतात. बघा ना, श्लोकाची पहिलीच ओळ, रामः राजमणी सदा विजयते. रामः हा शब्द या ओळीमध्ये आपल्याला प्रथमा विभक्ती दाखवतो. प्रभू श्रीराम हे सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असं रत्न आहे आणि ते सदैव सर्वत्र विजय मिळवतात. रामम रमेशं भजे. रामम हा शब्द म्हणजे द्वितीया विभक्ती. मी त्या लक्ष्मीपती असलेल्या प्रभू श्रीरामांची भक्ती करतो. रामेणाभिहता निशाचरचमू. रामेण हा शब्द पुन्हा पुढील विभक्ती आपल्याला दाखवतो, ती म्हणजे तृतीया. प्रभू श्रीरामांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला आहे. त्याचप्रमाणे रामाय तस्मै नमः. रामाय हा शब्द म्हणजे चतुर्थी विभक्तीचं रूप. त्या परमेश्वर अशा प्रभू श्रीरामांना माझा साष्टांग नमस्कार आहे. रामान्नास्ति परायणं परतरं. रामात हा शब्द, पुढे आलेला शब्द हा आपल्याला पंचमी विभक्ती त्या ठिकाणी दाखवतो. आणि म्हणून या ओळीचा अर्थ होतो, प्रभू श्रीरामांपेक्षा श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही आश्रयस्थान माझ्यासाठी नाही आहे. रामस्य दास्योऽस्म्यहं. रामस्य षष्ठी विभक्ती. या प्रभू श्रीरामांचा मी दास आहे. रामे चित्तलय सदा भवतु मे. रामे हा शब्द म्हणजे सप्तमी विभक्ती. माझे चित्त सदैव प्रभू श्रीरामांमध्ये लीन असू दे. भो राम मामुद्धर ही श्लोकाची शेवटची ओळ. आणि या ओळीचा अर्थ आहे, हे प्रभू श्रीराम,